नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी 19वी कविता वाचून स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, वासरू ओडाळ होते, त्याला रानात एकटेच फिरायचे होते। रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते। तहान भूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानात हुंदडते, सगळे रान पाळीखाली घालते। वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर, वासरू एकटेच भान विसरून तहानभूक विसरून रानोमाळ हिंडत होते, जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते। प्रश्न क्रमांक 2, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा। भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते, या अर्थाची कवितेतील ओळ आहे, विसरूनी भान भूकनी तहान पायाखाली रान घाली सारे। वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो, या अर्थाची ओळ आहे, थकुनिया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते, असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते, या अर्थाची कवितेतील ओळ आहे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे फटकत। प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा। कानामध्ये वारे भरणे, अर्थ आहे हुरळून जाणे। वाक्य, आईला बघताच कानामध्ये वारे भरल्यासारखे बाळाने झेप घेतली। हुरळून जाणे, अर्थ आहे मनातून आनंदी होणे। वाक्य, गुरुजींनी विशालच्या निबंधाची स्तुती करताच तो हुरळून गेला। रान पायाखाली घालणे, अर्थ आहे सगळीकडे फिरणे। आपला हरवलेला बैल शोधण्यासाठी रामूने सारे रान पायाखाली घातले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 4, तहानभूक विसरणे, अर्थ आहे मग्न होणे। वाक्य, खेळ खेळताना राधा तहानभूक विसरली। 5, मग्न होणे, अर्थ आहे गुंग होणे। वाक्य, सीमा पुस्तक वाचण्यात मग्न होती। 6, हुरूप येणे, अर्थ आहे उत्साह येणे। वाक्य, आईबरोबर शेतात काम करायला श्यामला खूप हुरूप येतो। 6, मोकाट सुटणे, अर्थ आहे स्वैर होणे। वाक्य, कळपातून दूर झालेले वासरू रानात मोकाट सुटले। प्रश्न क्रमांक 6, मोकाट फाट पाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा। उत्तर, 1, वासरू फिरू घेरू। 2, वारे न्यारे फिरे। 3, बहान तहान रान। 4, खूप हुरूप कळप। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला कवितेतील शब्द लिहून दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 7, रानोमाळ सारखे 5 जोडशब्द लिहा। उत्तर, राने वने झाडे झुडपे पाणी फुले ओढे नाले पाऊस पाणी हे रानोमाळ सारखे काही शब्द आहेत। पुस्तकात तुम्हाला चित्रांना विशेषणे लावायला सांगितलेली आहे, हत्तीसाठी काही विशेषणे मी लिहून दिलेली आहे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।